नमस्कार. स्वच्छ रहा म्हटल्याने, या हात धू म्हटल्याने कोणालाही कोणत्याही प्रकारचा राग येऊ नये, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कोणालाही स्वच्छ रहा म्हटल्याने, या हात धू म्हटल्याने राग येऊ नये. कारण स्वच्छता फार महत्त्वाची आहे. स्वच्छ राहिल्याने, निर्मळ राहिल्याने, सुंदर राहिल्याने, रोजच्या रोज हातपाय धुतल्याने, या रोजच, या सतत, या वारंवार हातपाय धुतल्याने, जेव्हा जेव्हा घरी आलो तेव्हा तेव्हा हातपाय धुतल्याने, निर्मळ राहिल्याने, स्वच्छ ठेवल्याने, घर स्वच्छ ठेवल्याने, अंगण परिसर सर्व काही स्वच्छ ठेवल्याने जीवन सुंदर राहते. कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही आणि दवाखान्यात जाण्याची पाळी येत नाही. म्हणून स्वच्छ राहिलं पाहिजे, निर्मळ राहिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण बाहेर जाऊ आणि जेव्हा जेव्हा बाहेरून आपण घरी येऊ तेव्हा रोजच्या रोज हातपाय धुतले पाहिजे. जेव्हा जेव्हा घरी येता तेव्हा तेव्हा हातपाय धुतलेच पाहिजे. हातपाय न धुता, या तोंड न धुता घरात जाऊ नये, घरात प्रवेश करू नये. कारण रोगजंतू असतात. आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्या हाताला रोगजंतू लागलेले असतात. ते आपल्याला दिसत नाहीत, ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. म्हणून घरात जाताना हातपाय निर्मळ धुतलेच पाहिजे. गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून कोणालाही राग येऊ नये, कुठल्याही प्रकारचा राग येऊ नये. कोणालाही हात धू म्हटल्याने, या स्वच्छ राहा म्हटल्याने, या निर्मळ राहा म्हटल्याने, या चांगलं सुंदर राहा म्हटल्याने राग येऊ नये, या क्रोध येऊ नये, या त्याने हताश निराश होऊ नये. स्वच्छता असली पाहिजे, सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे. घरात, दारात, अंगणात सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे. नीटनेटकेपणा असला पाहिजे, सुव्यवस्थितपणा असला पाहिजे, व्यवस्थितपणा असला पाहिजे. घर सुंदर असलं पाहिजे. घरात कुठल्याही प्रकारचा कचरा असू नये, घरात जाळे असू नये. घरातला कानाना कोपरा स्वच्छ असला पाहिजे. घरातलं किचन स्वच्छ असलं पाहिजे. घरातल्या प्रत्येक वस्तू स्वच्छ असल्या पाहिजे. सर्व प्रकारच्या वस्तू स्वच्छ असल्या पाहिजे. घरातली सर्व साधने सर्व प्रकारचं स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे एकदम घर सुंदर स्वच्छ असलं पाहिजे. घर, अंगण, परिसर सर्व काही स्वच्छ असलं पाहिजे. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही, आजार होत नाही आणि दवाखान्यात जाण्याची पाळी येत नाही. म्हणून कोणालाही घर स्वच्छ ठेव म्हटल्याने, या झाडून काढ म्हटल्याने, या घरातले जाळे काढ म्हटल्याने, या स्वच्छ वाघ म्हटल्याने, या निर्मळ हात धू म्हटल्याने, या रोजच्या रोज हातपाय धू म्हटल्याने, या हातपाय धुवूनच घरात जा म्हटल्याने राग येऊ नये, या त्याने भांडण करू नये, या त्याने तंटा करू नये. कोणालाही राग येऊ नये. कोणालाही कुठेही कचरा टाकू नको म्हटल्याने, या कुठेही थुंकू नको म्हटल्याने, या कुठेही रस्त्यावर कुठेही कचरा फेकू नको म्हटल्याने, या कुठेही घाण करू नको म्हटल्याने, या अस्वच्छ वागू नको म्हटल्याने, या घाण वागू नको म्हटल्याने राग येऊ नये, क्रोध येऊ नये आणि त्याने भांडण करू नये, तंटा करू नये. कारण स्वच्छ राहणे म्हणजे जीवन सुंदर ठेवणे होते. आणि स्वच्छ राहिलं पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. कारण स्वच्छता फार महत्त्वाची आहे. स्वच्छ राहिल्यानेच, निर्मळ राहिल्यानेच, सुंदर राहिल्यानेच, घर स्वच्छ ठेवल्यानेच, घर, अंगण, परिसर इथं सर्व काही स्वच्छ ठेवल्यानेच, शहर स्वच्छ ठेवल्यानेच, रस्ता स्वच्छ ठेवल्यानेच, प्रत्येक कानानं कोपरा स्वच्छ ठेवल्यानेच रोगराई होणार नाही, कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही, डास होणार नाही, मच्छर होणार नाही, सिलट होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही आणि दवाखान्यात जाण्याची पाळी येणार नाही आणि भरमसाठ पैसा खर्च करण्याची पाळी येणार नाही. म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे, निर्मळता ठेवली पाहिजे. रोजच्या रोज हात धुतले पाहिजे, वारंवार हातपाय धुतले पाहिजे. म्हणून कोणीही असो, लहान लेकरू असो, मोठा माणूस असो, या कोणतेही लहान्यापासून कोणीही असो, स्वतःचा मुलगा असो, या पत्नी असो, या कोणीही असो, मिस्टर असो, मुलगी असो, कोणीही असो, त्याला हातपाय धू म्हटल्याने राग येऊ नये. म्हणून स्वतःच्या मुलाला सुद्धा हातपाय धू म्हटल्याने, स्वतःच्या मुलीला सुद्धा हातपाय धू म्हटल्याने, स्वच्छ राहा म्हटल्याने, घर स्वच्छ ठेव म्हटल्याने, निर्मळ ठेव म्हटल्याने, या पत्नीला, या पतीला स्वच्छ राहा म्हटल्याने, हातपाय धू म्हटल्याने, निर्मळ राहा म्हटल्याने, स्वच्छता ठेव म्हटल्याने, या झाडून काढ म्हटल्याने, या सर्वत्र सर्व घर स्वच्छ ठेव म्हटल्याने, या निर्मळता ठेव म्हटल्याने राग येऊ नये, क्रोध येऊ नये, त्या भांडण करू नये, तंटा करू नये. म्हणून लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी स्वच्छता ठेवली पाहिजे, निर्मळता ठेवली पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे.
तरच कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि दवाखान्यात जाण्याची पाळी येणार नाही. आज घाण वागल्याने, या कुठेही कचरा टाकल्याने, या कुठेही घाण केल्याने, अस्वच्छ वागल्याने रोगराई पसरते, आजार होतात आणि अनेक प्रकारचे रोग होतात, अनेक प्रकारचे रोग होतात आणि त्यामुळे दवाखान्यात जाण्याची पाळी येते आणि भरमसाठ आपला पैसा खर्च होतो. म्हणून स्वच्छता ठेवावी, निर्मलता ठेवावी, सर्वत्र आणि सर्वत्र स्वच्छता ठेवावी, सुंदरता ठेवावी, निर्मलता ठेवावी, घर अंगण परिसर स्वच्छ ठेवावी, कुठेही कचरा करू नये, कुठेही कचरा टाकू नये. काही खाऊन, या केळे खाऊन कुठेही केळ्याच्या साली टाकू नये. केळ्याच्या साली कुठेही टाकल्याने धोकादायक असते, मार लागतो, पाय घसरून पडतात. म्हणून केळ्याच्या साली कुठेही टाकू नये, कुठेही काही करू नये. केळ्याच्या साली कुठेही काही टाकू नये, कुठेही केळ्याच्या साली फेकू नये. रस्त्यावर या कुठेही केळ्याच्या साली फेकू नये, त्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असते. म्हणून कुठेही काही खाऊन, या कोणत्याही गोष्टी खाऊन, या कोणत्याही वस्तू खाऊन त्या रस्त्यावर फेकू नये, या इतरत्र कुठेही टाकू नये. त्या वस्तू खाऊन या उरलेले सालपटा असतील, या उरलेले काही माल मटेरियल असेल ते कचरा कुंडीत टाकाव्यात, इतरत्र कुठेही फेकू नये. त्यामुळे रोगराई पसरते, अनेक प्रकारचे जंतू होतात, डासं होतात, मच्छर होतात आणि त्यामुळे मच्छर आपल्याला झोपू देत नाहीत, आपलं जीवन कठीण करतात. मग तुमच्या चुकीमुळेच, माणसाच्या चुकीमुळेच हे मच्छर होतात, डास होतात. म्हणून माणूस स्वतः चुका करतो आणि तो स्वतः भोगतो. म्हणून माणसाने जर निर्मळ वागलं, जगातील प्रत्येक व्यक्तीने जर निर्मळ वागलं, स्वच्छ वागलं, छान वागलं, सुंदर घर अंगण परिसर शहर राज्य देश सर्व स्वच्छ ठेवलं तर कोणत्याही प्रकारचा रोग होणारच नाही आणि कोणालाही दवाखान्यात जाण्याची पाळी येणारच नाही. मग जगातील प्रत्येक व्यक्तीने जर स्वच्छ वागलं, सुंदर वागलं, निर्मळ वागलं, छान वागलं तर जगातील कोणीही आजारी पडणार नाही आणि जगातील कोणालाही दवाखान्यात जाण्याची पाळी येणार नाही आणि भरमसाठ पैसा खर्च करण्याची पाळी येणार नाही आणि गरिबी व दारिद्र्य येणारच नाही. म्हणून स्वच्छता ठेवा, निर्मलता ठेवा. आणि गरिबी आणि दारिद्र्य हे येते अस्वच्छ वागल्यामुळे. कारण अस्वच्छ वागता घर निर्मळ ठेवत नाही, परिसर निर्मळ ठेवत नाही, शहर निर्मळ ठेवत नाही, स्वतः निर्मळ वागत नाही, हातपाय स्वच्छ धुवत नाही, हात धुवत नाही, कंटाळा येतो हातपाय धुवायचा, बाहेरून आलं की सरळ घरात जाता, डायरेक्टच हातपाय न धुता, तोंड न धुता. त्यामुळे तुम्ही जसं घरात जाता त्यामुळे तुमचे रोगजंतू तुमच्यासोबत घरात येतात, डासही घरात येतात आणि त्यामुळे तुम्ही रोगराई स्वतः पसरविता आणि त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे रोग होतात आणि त्यामुळे तुमचा अनेक प्रकारचा खूप प्रचंड पैसा खर्च होतो, दवाखान्यात जातो आणि त्यामुळे तुम्हाला गरिबी. म्हणून जीवन सुंदर व्हावे, रंगमय व्हावे, भव्यदिव्य व्हावे, छान व्हावे, यासाठी तुम्ही निर्मळ वागा, स्वच्छ वागा. म्हणून जगातील कुठल्याही व्यक्तीला, जगातील कोणालाही लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही, कोणीही असो, मुख्यमंत्री असो, या क्लर्क असो, या शिक्षक असो, या डॉक्टर असो, या इंजिनियर असो, या वकील असो, या पंतप्रधान असो, या आमदार असो, या खासदार असो, या कोणीही असो, त्याला कोणतंही पद असो, कोणताही माणूस असो, जगातला कोणताही माणूस असो, त्याला हात धुव म्हटल्याने, स्वच्छता ठेव म्हटल्याने, स्वच्छ राहा म्हटल्याने, निर्मळ राहा म्हटल्याने, कुठेही थुंकू नको म्हटल्याने राग येऊ नये, याने भांडण तंटा करू नये, याने हातास निराश होऊ नये. उलट त्याने स्वच्छ राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, नीटकं राहिलं पाहिजे आणि जग हे जग एक सुंदरमय झालं पाहिजे. हे जग सुंदर झालं पाहिजे. या जगामध्ये, या विश्वामध्ये कोणत्याही प्रकारची घाण असू नये, कुठल्याही प्रकारची घाण असू नये. सर्वांनी सुंदर राहिलं पाहिजे, सर्वांनी चांगलं राहिलं पाहिजे, सर्वांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे, नीटनेटकं राहिलं पाहिजे. म्हणून बिमाऱ्या होणार नाहीत, कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही.
कोणता कोरोना असो की कोरोना तो सुद्धा होणार नाही. म्हणून सुंदर राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, नीट राहिलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, प्रेसी राहिलं पाहिजे. म्हणून सर्वांनी आतापासून निर्णय घ्या. सर्वांनी आतापासून ठरवा की मी यापुढे घाण वागणार नाही, यापुढे निर्मळ वागेल, सुंदर वागेल, छान वागेल. जेव्हा जेव्हा मी बाहेर जाऊ आणि तेव्हा तेव्हा घरी येऊ तेव्हा तेव्हा मी हातपाय धुवूनच घरात जाईल. रोजच्या रोज हातपाय धुईल, हात धुवूनच जेवण करील, हात धुवूनच सर्व कामे करील, हात धुवूनच स्वयंपाक करील, हात धुवूनच सर्व कामे करेल. स्वच्छ हात धुईल आणि नंतर जेवण करील, स्वच्छ हात धुईल आणि नंतर स्वयंपाक करील, स्वच्छ हात धुईल आणि नंतर दुसऱ्याला खाऊ घालील, स्वच्छ हात धुईल आणि नंतर विद्यार्थ्यांना खाऊ घालील, स्वच्छ हात धुईल आणि नंतर मग सर्व प्रकारची कामे करेल. म्हणून हॉस्टेल असो, एखादी शाळा असो, या हॉटेल असो, या कुठल्याही खाद्यपदार्थाचं ठिकाण असो, तिथं स्वच्छता असलीच पाहिजे. हॉटेलमध्ये स्वच्छता असलीच पाहिजे, हॉस्टेलमध्ये स्वच्छता असलीच पाहिजे. म्हणून जिथं जिथं खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, जिथं जिथं जेवण्याचे ठिकाण आहे, सर्व प्रकारचे जेवण्याचे ठिकाणं, सर्व प्रकारचं जिथे जिथं आपण जेवतो, जिथे जिथं आपण अन्न ग्रहण करतो, ती त्या प्रकारची सर्व ठिकाणे स्वच्छ असली पाहिजे. आणि आपल्याला मिळणारं अन्नसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे, आपल्याला मिळणारा आहारसुद्धा चांगला असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. सर्व प्रकारची ठिकाणं स्वच्छ असली पाहिजे. म्हणून हॉटेल असो, या वसतिगृह असो, या मेस असो, या स्वतःचं घर असो, या कुठल्याही प्रकारचं ठिकाण असो, तिथं स्वच्छता असलीच पाहिजे, निर्मळता असलीच पाहिजे, स्वच्छ वागण्याचं असलंच पाहिजे. त्याची तिथली भांडी या सगळ्या प्रकारचं स्वच्छ असलंच पाहिजे. कुठलंही काही असो, सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे. तरच कोणीही बिमार पडणार नाही, कोणी आजार पडणार नाही, कोणालाही दवाखान्याची पाळी येणार नाही, आणि कोणालाही भरमसाठ पैसा खर्च करण्याची पाळी येणार नाही, आणि कोणालाही गरिबी दारिद्र्य येणार नाही. म्हणून स्वच्छता ठेवा, सर्वांनी स्वच्छता ठेवा. आजपासून निर्णय घ्या, आजपासून ठरवा की मी माझं घर, माझं अंगण, माझं परिसर स्वच्छ ठेवील. मी कुठेही कचरा फेकणार नाही, कुठेही थुंकणार नाही. मी स्वयंपाक करताना स्वच्छ वागल, काळजी घेईल, हात स्वच्छ ठेवील, स्वच्छ वागून, स्वच्छता ठेवून, स्वच्छ हात धुवून, सर्व प्रकारचे साहित्य स्वच्छ ठेवूनच स्वयंपाक करील. मी हॉटेल स्वच्छ ठेवील, मी हॉस्टेल स्वच्छ ठेवील, मी खाण्यापिण्या सर्व ठिकाणी स्वच्छ ठेवील. अशा प्रकारचा निर्णय घ्या आणि आपलं जीवन सुंदर करा आणि जग हे सुंदर करा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.